अधिवेशन सुरू होता शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराचा एक व्हिडिओ समोर आणला। अंबादास दानवेंनी शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशवाला व्हिडिओ ट्विट केला, ज्यात नोटांची बंडल दिसतात। मात्र हा व्हिडिओ आपला नसल्याचं दळवी म्हणाले। त्या व्हिडिओत नेमका काय आहे पाहूया। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी कॅश बॉम्ब टाकला। शिंदेचे आमदार महेंद्र दळवी यांचे व्हिडिओ दानवेंनी ट्विट केले, ज्यात 500च्या नोटांची बंडलच्या बंडल दिसताय। व्हिडिओ कॉलवर दळवी असल्याचा दावा दानवेंनी केलाय। एकूण 3 व्हिडिओ दानवेंनी ट्विट केले। पहिल्या व्हिडिओत 500च्या नोटांची मोठ्या संख्येत कॅश आहे। एक बॅग असून या बॅगमधून ही कॅश बाहेर काढली जाते। दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाल टी शर्टवाला व्यक्ती आहे। या लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाहीये। एका टेबलवर नोटांची बंडल हा व्यक्ती ठेवतोय। तिसऱ्या व्हिडिओमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसताय। दळवी व्हिडिओ कॉलवर असून हा नोटांचा व्हिडिओ पाहताय आणि त्या लाल टी शर्टवाल्या व्यक्तीशी दळवी बोलतायत असं दिसतंय। मात्र हा आपला व्हिडिओ नसून मॉफ केलेला व्हिडिओ असल्याचं सांगत दळवींनी सर्व आरोप फेटाळले। 100% नाही आहे, त्याने तो अगदी मागच्या कोण दाखवलेला व्हिडिओ तो म्हणजे मॉर्फ केलेला आहे ते स्पष्ट दिसते ते। आणि त्याच्यामध्ये लाल टी शर्ट माणूस कोण आहे, त्याच्या राईट हातामध्ये घड्याळ आहे, असं सगळं दिसते चित्र सगळं त्याच्यात। पण ही अंबादास दानवेची जुनी सवय आहे, ॲक्च्युली ते ब्लॅकमेल असेल असं मी नक्की सांगेन। महेंद्र दळवींनी जर मॉफ केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा। आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। मी दिलेल्या व्हिडिओची पोलिसांनी चौकशी करावी। शिंदेच्या शिवसेनेच्या माणसानेच आपल्याला हे व्हिडिओ दिल्याचं अंबादास दानवे म्हणाले। एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला। महेंद्र दळवीच दिसत आहेत ना, ते महेंद्र दळवीच दिसत आहेत आणि समोरचाही जो व्यक्ती आहे तोही तपासावा पोलिसांनी। मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांचा राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाहीये। त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काय त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही। नक्की कायदेशीर नोटीस हे करणार, त्यांच्यावर मानेचा गुन्हा दाखल तर नक्की करणार मी। पण विधिमंडळाच्या पटलावर मी विषय मांडून महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना यातला सत्यता काय आहे ही लोकांना। कारण मी ओपन चॅलेंज दिले, जर याच्यामध्ये अंशतः जरी सत्यता आली तरी माझा आमदारकीचा मी राजीनामा त्या पटलावर द्यायला तयार आहे। अंबादास दानवेंनी कॅशचा व्हिडिओ टाकून खळबळ उडवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे मोर्चा वळवला। नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत गद्दार टोळीच्या गँग लीडरने हेलिकॉप्टरमधून बॅगा नेल्या, त्यातून हा शिधा वाटप झाला अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। जे तुम्ही जसा उल्लेख करत आहेत ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत। शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे। त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लीडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या, त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिधाचं वाटप होत होता ते आज टीव्हीवर आलेलं आहे। शिवसेना टार्गेट केली जाते असं म्हणणं चुकीचं आहे। बॅगाच्या मध्ये पैसे सापडले, इथे पैसे सापडले, चौकशीत येईल ना, चौकशीत येईल। त्यामुळे कोणी काही आरोप केलं म्हणजे डायरेक्ट फाशी करायची असं काही नियम नाही आहे। 100% बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, 100%। हे बघा, कोणी काही म्हटल्यानंतर कावळ्याच्या छापेने काही गाय मरत नसते। कोणी कोणाला काय म्हणावं हा त्याच्या संस्कृतीचा विषय आहे। सध्या ते सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्यामुळे त्यांना बोलणं उचित आहे। तर महेंद्र दळवी यांच्यावरच्या आरोपांनंतर शिंदेचे मंत्री दळवींच्या बाजूने उभे राहिले। त्या व्हिडिओशी दळवींचा संबंध नसून दानवेंचा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री शंभूराज देसाई हे म्हणाले। त्या व्हिडिओशी आमदार महेंद्र दळवी साहेबांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही। एक व्हिडिओ कॉल, दुसरा माणूस व्हिडिओवरती काहीतरी मोजताना दाखवले, केवळ सनसनाटी अधिवेशनात निर्माण करण्याचा हा किविलवाणा विरोधकांचा प्रयत्न आहे, विशेषतः अंबादास दानवेंचा प्रयत्न आहे। इकडे कॅशचा मुद्दा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला।
मालवणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंचेच आमदार निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकली होती आणि पैशांची बॅग निवडणूक आयोगाकडे दिली. डिजिटल इंडियामध्ये भाजपकडेच सुटकेस भरून कॅश कुठून येते असा सवाल सुळेंनी केला. नोटबंदी में पैसा कितना गिनते, आज तक किसी को देश में पता नहीं कितना कैश आया इस देश में. तो ये कैश इनके पास, आपके पास नहीं है, हमारे किसी के पास कैश नहीं, बीजेपी के पास कैश मिला. और छोटा नहीं, बैग में नहीं मैडम, सूटकेसेस में मिला है. उसके वीडियो आए हैं. इसकी इंक्वायरी कब लगाएंगे? मैं मांग करती हूँ इस सरकार को कि ईडी और सीबीआई इसकी इंक्वायरी हो और जांच हो ये कैश कहां से आती है. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत पैसे वाटपाचे आरोप झाले. तो रायगड जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकी संबंधित असल्याचा आरोप आहे. मात्र दळवींनी आरोप फेटाळून चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे काही महिन्याआधी शिंदेंच्याच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप झाला होता. आता महेंद्र दळवींवरती हे आरोप झाले आहेत. प्रदीप कापसेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.